चिंचवड विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील दुसऱ्या नेत्याने म्हणजेच माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषद घेऊन चिंचवड विधानसभा लढणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। गेल्या 5-6 दिवसांपूर्वीच अजित पवार गटातीलच 4 ते 5 नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन ते देखील निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता भाऊसाहेब भोईर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे एकूणच चिंचवड विधानसभेमध्ये अजित पवार गटात देखील 2 गट आहेत का अशी जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत भाऊसाहेब भोईर आहेत। भोईर साहेब, खरं तर तुम्ही निवडणुकीत रिंगणात उतरत आहात, आता पत्रकार परिषद घेतली, अगदी पक्षाचं नाव नाही किंवा कुठल्या नेत्याचा फोटो देखील नाही, काय मेसेज द्यायचा किंवा काय संदेश द्यायचा? एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी 25 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतोय। संघटनेपासून चाललेला माझा प्रवास आहे। गेल्या 10 वर्षामध्ये मी राजकारण पाहतो या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं। भ्रष्टाचार, दडपशाही, गुंडशाही आणि घराणेशाही या जोरावर राजकारण फक्त चाललेलं आहे। त्यामुळे त्या विरोधात कोणतरी आवाज उठवला गरजेचं आहे। आणि माझा अनुभव आणि माझ्या 2009 साली विधान सभेची ती उमेदवारी मिळालेली असताना माझ्यावर झालेला विश्वासघात, या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर माझ्यावर खूप अन्यायकारक घटना घडलेल्या आहेत। त्यामुळं मी जनतेच्या न्यायालयात जाऊन हे प्रश्न जनतेच्या न्यायालयात जाणार आहे कौल घ्यायला। ते परंतु आत्ताच तुमच्या पाठीमागे एक 5 ते 6 दिवसांपूर्वी तुमच्याच जे सहकारी आहेत माजी नगरसेवक, त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन चिंचवडवर दावा केलाय। आता तुम्ही पत्रकार परिषद घेताय, तुम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन तुमची भूमिका ठाम मांडू शकत नाहीत का? यामुळं अजित पवार गटात देखील 2 गट पडले आहेत का असा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्यांना पडलेला आहे। नाही, असं काही घडलेलं नाहीये। ते आम्ही सर्व एकच आहोत। आम्ही एकत्रितरित्या भूमिका स्पष्ट करू। त्यांची ती मतं आहेत। अजून निवडणुकीला वेळ आहे। निवडणुकीची दिशा, कारण का ते सर्वजण, मी त्यांच्या सर्वांमध्ये सिनियर आहे, ज्येष्ठ आहे। सर्वात महत्त्वाचं त्यांच्यात आमच्यात कोणतेच मतभेद नाही, गटाचा प्रश्नच येत नाही। त्यांनी निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाविरोधात त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। आम्ही सर्व एकत्रच आहोत। मग आगामी भूमिका काय असणार आहे तुमच्यापैकी? कोण उभारणार निवडणुकीत? कारण सगळेच म्हणतात मला निवडणूक लढायची। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे। ज्याला वाटेल त्यांनी त्या पद्धतीने आपली भूमिका घ्यावी। परंतु माझी भूमिका मी 2 ऑक्टोबरला तोपटे लॉन्स या ठिकाणी स्पष्ट करेल। तुम्ही म्हणताय निवडणूक लढायची, मात्र पक्ष कुठला, कशा पद्धतीने आखणी करणार, हे सगळं नियोजित असेल ना? आता ह्या सर्व नियोजित कोणतीच गोष्ट नाही। आता मी तर पहिल्यांदा स्वतः जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहे। मी गेले 5 महिने 1 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे। त्यामुळं मला माझा अंदाज आलेला आहे। आता मला काय, सर्वच पक्षांशी, माझ्या नेत्यांशी संबंध चांगलेले आहेत। माझा कुणाशीच वाद नाही आहे। सर्वच पक्षाच्या नेत्यांचे, सर्वच पक्षासाठी माझे दरवाजे खुले आहेत। त्यामुळे मलाच इतरांच्या पक्षासाठी सर्व दरवाजे खुले आहेत, तो विषय नाही। परंतु मला 2 तारखेला नेमकं काय आहे, कार्यकर्त्यांची भावना काय आहे ते ऐकून घेण्यासाठीच महानिर्धार मेळावा ठेवलेला आहे। नाही, पण मशाल घेणार की तुतारी घेणार हातामध्ये? नाही, ते वेळ अपक्ष 2 जशी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये मी सामोरं जायला तयार आहे। परंतु ती भूमिकाच मला 2 तारखेलाच मी सिद्ध करणार। परंतु तुम्ही निवडणूक लढण्यावरती ठाम आहात? निवडणूक लढण्यावरती जनतेच्या मी 1 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे। मी काय आपलं असंच आलोय आणि उठून उभं राहिलो आणि तुमच्या समोर सांगतोय असं नाही। मी जून महिन्यापासून काम करतोय, 18 तास काम केलेलं आहे मी। त्यामुळं माझी ते 2 तारखेला मला स्पष्ट होईल की जे माझ्याबरोबर 5 महिने होते ते किती मोठ्या प्रमाणात आहेत। आता जनतेसमोर डायरेक्ट मतदार, त्या लोकांच्या भूमिकेवर माझी भूमिका स्पष्ट होईल। मुंबई तकच्या माध्यमातून तुमच्या पक्ष वरिष्ठांना तुम्ही काय सांगाल, काय आवाहन कराल? आव्हान एवढंच करेल की आपण नेते आहात, तर नेते आहेत त्यामुळं कार्यकर्त्यांची एखादी वर्गवारी तरी करावी। त्याचा अनुभव, त्याची वृत्ती, तो भ्रष्टाचारी आहे का, तो गुन्हेगार आहे का, त्याची प्रवृत्ती कशी आहे, तो सांस्कृतिक दृष्ट्या किती सक्षम आहे, तो शहराला काय त्यांनी दिलेलं आहे, त्याचं योगदान काय आहे, तो वागतो कसा, बोलतो कसा, ह्या सर्व गोष्टीचं मूल्यमापन करावं ना। कारण नुसतंच आपलं आर्थिक संपन्न असलेल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची। तर हे होते भाऊसाहेब भोईर। 4 ते 5 वेळेस ते नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्यासाठी सर्व पक्षीय दरवाजे जे आहेत ते उघडे आहेत आणि त्यांनी पक्षश्रेष्ठीवर नाराजी जाहीर केलेली आहे। घोषणा आहे ती 2 ऑक्टोबर रोजी सांगणार आहेत आणि त्या पक्षातून त्यांची ती भूमिका मांडणार आहेत। त्यामुळं भाऊसाहेब भोईर हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत, तसा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।